नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या चवीची भन्नाट आणि सुगंधी फणस बिर्याणी। कुकरमध्ये फणस आणि त्यात थोडी हळद, मीठ आणि पाणी घालून 2 शिट्ट्या होऊ द्या। फणस छान मऊ झाला की तो बाहेर काढून थंड होऊ द्या। आता फणसाला मस्त चव देण्यासाठी त्याचे मॅरिनेशन करूया। एका मोठ्या बाउलमध्ये घी घ्या, त्यात हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला। हे सगळं छान मिक्स करून त्यात शिजवलेला फणस घाला आणि प्रत्येक तुकड्याला मसाला लागेल असा मॅरिनेट करून ठेवा। दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा, त्यात मोठी वेलची, लवंग, मिरे, कलमी आणि कर्णफूल घाला। थोडंसं तेल आणि मीठ टाका म्हणजे भात मोकळा शिजेल। आता स्वच्छ धुतलेले तांदूळ त्यात घाला आणि 70% शिजवून घ्या। तोपर्यंत एका कढईत बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या। हा तळलेला कांदा बिर्याणीला जबरदस्त टेस्ट देतो। आता एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करा, त्यात तेजपत्ता आणि लसूण पेस्ट घाला। छान सुगंध आला की मॅरिनेट केलेले फणसाचे तुकडे त्यात टाका। वरून बिर्याणी मसाला घालून हे मिश्रण मंद आचेवर छान शिजू द्या। फणसाची भाजी तयार झाली की त्यातील अर्धी भाजी एका बाजूला काढा। आता पातेल्यात उरलेल्या भाजीवर शिजवलेल्या भाताची एक लेयर पसरवा। वरून तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका। पुन्हा उरलेली फणसाची भाजी टाका आणि त्यावर परत भाताची लेयर करा। शेवटी वरून कोथिंबीर, तळलेला कांदा आणि केसरचं पाणी घाला। आता झाकण ठेवून बिर्याणी काही मिनिट दमवर शिजू द्या। घरभर दरवळणारा सुगंध म्हणजे बिर्याणी तयार झाल्याची खूणच। गरमागरम फणस बिर्याणी करा आणि प्रत्येक घासात घ्या मसाल्याचा भन्नाट स्वाद। अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या समर्थ रेसिपी नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।